माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव शंकरराव चव्हाण महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ, अनुभवी आणि बलाढ्य प्रस्थ आहेत. जवळपास 8 महिन्यांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपवासी झालेले अशोकराव चव्हाण यांना लगेच राज्यसभाही मिळाली. मराठवाड्यातील नांदेड जिल्हा हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. तरीही नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा इथे दारुण पराभव झाला आणि काँग्रेसचे वसंतराव चव्हाण निवडून आले. दुर्दैवाने त्यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त होती. यंदा विधानसभेबरोबरच नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक देखील होणार आहे. निवडणूक जाहीर होताच काँग्रेसने दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांच्या उमेदवारीची घोषणा केली, तर भाजपने जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्या दोघांमध्ये प्रमुख लढत होईल. विशेष म्हणजे डॉक्टर हंबर्डे यांचे लहान बंधू हे नांदेड दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत. AIMIM पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी ही निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती, परंतु आता त्यांनी माघार घेतली. असो, यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये नांदेड जिल्ह्यातील 9 मतदारसंघांमध्ये अटीतटीच्या लढती होणार असून प्रामुख्याने भाजप आणि काँग्रेस यांच्यात काटेकी टक्कर होणार आहे. नांदेडमधील किनवट आणि हदगाव हे 2 मतदारसंघ हिंगोली लोकसभेमध्ये मोडतात, तर लोहा विधानसभा लातूर लोकसभा अंतर्गत येतो. उर्वरित 6 मतदारसंघ हे नांदेड लोकसभा क्षेत्राअंतर्गत येत असून त्या मतदारसंघात यंदा काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील सध्याची राजकीय परिस्थिती, निवडणूक रिंगणातील उमेदवार कोण कोण आहेत, अनेक जण उमेदवार असल्याने मतविभाजनाचा फायदा कोणाला मिळणार, कोण बाजी मारणार, याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी. नांदेड जिल्ह्यातील मतदारसंघ आहे किनवट माहूर विधानसभा. आदिवासी बंजारा बहुल असलेल्या मतदारसंघाचे भाजपचे भीमराव केराम हे विद्यमान आमदार असून यंदा ही भाजपकडून ते उमेदवार असतील. मागील निवडणुकीत त्यांनी 89,628 एवढी मतं मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदीप जाधव नाईक यांचा 13,262 मतांनी पराभव केला होता. त्यामुळे यंदा ही मैदान जुने आणि खेळाडूही जुनेच असणार आहेत. फक्त प्रदीप नाईकांच्या हातात घड्याळऐवजी तुतारी असणार आहे. मागील 3 वर्षाच्या सत्तेच्या काळात हजारो कोटींचा निधी विद्यमान आमदारांनी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी खेचून आणलाय. गावांतर्गत पायाभूत रस्ते विकास, समाज मंदिर भवन, रस्ते व पूल जोडणी, किनवट उच्च पातळी बंधारा भूमिपूजन, माहूर क्रीडा संकुलास मंजुरी अशी कितीतरी विकास कामे त्यांनी मतदारसंघात केली आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी मतदारसंघात त्यांनी केली असल्याने भीमराव केराम हे परत एकदा विजयश्री खेचून आणू शकतात. जिल्ह्यातील दुसरा मतदारसंघ आहे हदगाव हिमायतनगर विधानसभा. मतदारसंघाचे काँग्रेसचे माधवराव जवळगावकर विद्यमान आमदार असून त्यांना परत एकदा काँग्रेसने तिकीट दिले. मागील निवडणुकीत त्यांनी 74,325 मतं मिळवत अपक्ष उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांना 13,363 एवढ्या मतांनी पराभूत केलं होतं. शिवसेना शिंदे गटाकडून लोकसभेला पराभूत झालेले बाबूराव कदम हे आता विधानसभेत आपलं नशीब आजमावणार आहेत. लोकसभेला 1700 मतांनी स्वतःच्याच मतदारसंघात बाबूराव कदम पिछाडीवर होते. 2014 मध्ये या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले खासदार नागेश पाटील आष्टीकर ही आपली ताकद महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठी लावू शकतात. त्यामुळे बाबूराव कदम या ठिकाणी पिछाडीवर जाऊ शकतात. इथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिलीप राठोड निर्णायक भूमिका बजावू शकतात. जिल्ह्यातील तिसरा मतदारसंघ आहे भोकर विधानसभा. भाजपचे नेते अशोकराव चव्हाण राज्यसभेवर गेल्याने ही जागा रिक्त होती. त्यांनी मागील निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा 97,445 एवढ्या मोठ्या फरकाने पराभव केला होता. यंदा त्यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. मागील अनेक दिवसांपासून त्या मतदारसंघात घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. त्यांच्या समोर आव्हान असणारे काँग्रेसच्या तिरुपती कोंढेकर यांचं. गत लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारास इथून आघाडी होती. तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमेश राठोड यांची मतं भाजपच्या पथ्यावर पडू शकतात. त्यामुळे इथून श्रीजया चव्हाण विजयी होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील चौथा मतदारसंघ आहे नांदेड उत्तर विधानसभा. विद्यमान आमदार बालाजी कल्याणकर यांना परत एकदा शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार असलेले बालाजी कल्याणकर शिवसेना फुटीनंतर शिंदे गटात सामील झाले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या जागेसाठी आग्रही होते. त्यांनी संगीता पाटील डग यांना निवडणूक अर्जासाठी AB फॉर्म देऊ केला होता, परंतु काँग्रेसने या ठिकाणी माजी महापौर
अब्दुल सत्तार अब्दुल गफूर यांना अगोदर उमेदवारी घोषित केली होती। ठाकरे गटाच्या अनिल देसाई यांनी संगीता पाटील यांना दिलेला AB फॉर्म रद्द करावा अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती, परंतु मुदत संपल्याने अर्ज वैध ठरलाय। त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत होणार आहे, तर महायुतीत भाजपकडून मिलिंद देशमुख यांनी बंड पुकारले। मुस्लिम मतदारांची लक्षणीय संख्या असलेल्या या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत तब्बल 40,000चं मताधिक्य काँग्रेसला मिळालं होतं। चौरंगी होणाऱ्या या लढतीत सध्या काँग्रेस उमेदवारांचं पारडं जड वाटत असलं तरी सुद्धा मागील विधानसभेप्रमाणे मुस्लिम मतांचे विभाजन झाल्यास त्याचा फायदा महायुतीच्या उमेदवारास होऊ शकतो। 2019 मध्ये MIM मुळे काँग्रेसच्या DP सावंत यांचा पराभव झाला होता। गेम चेंजर ठरणारे प्राध्यापक डॉक्टर गौतम दुथडे हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत। नांदेड जिल्ह्यातील 5वा मतदारसंघ आहे नांदेड दक्षिण विधानसभा। काँग्रेसचे विद्यमान आमदार मोहनराव हंबर्डे यांनी 2019च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार दिलीप कनपुर्ते यांच्यावर निसटता विजय मिळवला होता। यंदाही काँग्रेसकडून मोहन हंबर्डेच उमेदवार असतील, तर त्यांच्या समोर आव्हान असेल शिवसेना शिंदे गटाकडून आनंद तिडके पाटील यांचं। मागील वेळी 37,066 मतं मिळवत शिवसेनेच्या राजश्री हेमंत पाटील 3 नंबरवर फेकल्या गेल्या होत्या। मुस्लिम आणि दलित निर्णायक मतदान असणाऱ्या या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून पुन्हा एकदा फारुख अहमद यांनाच उमेदवारी दिली आहे। काँग्रेसकडून ओम प्रकाश पोकर्णा तर भाजपकडून दिलीप कनपुर्ते हे उमेदवारीसाठी इच्छुक होते, पण तिकीट न मिळाल्याने यांची भूमिका या ठिकाणी महत्त्वाची ठरणार आहे। लोकसभेत या मतदारसंघातून 18,000 मतांची लीड काँग्रेस उमेदवाराला होती। इथे वंचित फॅक्टर शिंदे सेनेच्या पथ्यावर पडल्यास आनंद तिडके विजयी होऊ शकतात। जिल्ह्यातील 6वा मतदारसंघ आहे लोहा विधानसभा। शेकापचे श्याम सुंदर शिंदे मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत। मागील निवडणुकीत त्यांनी वंचितच्या शिवकुमार नरंगळे यांच्यावर 64,362 मताधिक्य घेत विजय मिळवला होता। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अनुक्रमे 3 आणि 4 नंबरवर राहिले होते। महाविकास आघाडीकडून शेकापचे श्याम सुंदर शिंदे पुन्हा मैदानात असतील, तर त्यांच्या समोर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नुकताच प्रवेश केलेले त्यांचे सख्खे मेहुणे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं आव्हान असणार आहे। ठाकरे गटानेही इथे एकनाथ पवार यांच्या रूपाने आपला उमेदवार दिलाय, त्यामुळे इथे आघाडीत बिघाडी झाली असून त्याचा फटका दोन्ही उमेदवारास बसू शकतो। वंचित बहुजन आघाडीकडून पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावणारे शिवकुमार नरंगळे उमेदवार असून त्यांची मतं निर्णायक ठरणार आहेत। श्याम सुंदर शिंदे इथे आघाडीवर राहू शकतात। नांदेड जिल्ह्यातील 7वा मतदारसंघ आहे नायगाव विधानसभा। मतदारसंघाचे विद्यमान आमदार भाजपचे राजेश पवार असून त्यांनी मागील निवडणुकीत काँग्रेसचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचा 54,384 मतांनी पराभव केला होता। यंदा महायुतीत भाजपकडून राजेश पवार तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या मीनल पाटील खतगावकर अशी सरळ लढत होत असली तरी वंचितकडून डॉक्टर माधव विभूते रिंगणात उतरलेत। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दिवंगत वसंतराव चव्हाण यांना या मतदारसंघातून 4,000 एवढं मताधिक्य होतं। या ठिकाणी राजेश पवार आपली आमदारकी शाबूत ठेवताना दिसत आहेत। जिल्ह्यातील 8वा मतदारसंघ आहे देगलूर बिलोली विधानसभा। अनुसूचित जातीसाठी हा आरक्षित मतदारसंघ असून काँग्रेसमधून भाजपात गेलेले जितेश अंतापूरकर हे विद्यमान आमदार आहेत। त्यांचे वडील रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना काळात निधन झाल्याने पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर जितेश अंतापूरकर विजयी झाले होते। भाजपने त्यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या विरोधात काँग्रेसचे निवृत्ती कांबळे निवडणूक लढवत आहेत। अत्यंत चुरशीच्या होणाऱ्या या लढतीत विजयी कोण होणार हे सांगणे कठीण असले तरी सुद्धा विद्यमान आमदार भाजपचा कमळ फुलवू शकतात। वंचित कडून सुशील देगलूरकर यांना उमेदवारी देण्यात आली। नांदेड जिल्ह्यातील शेवटचा म्हणजे 9वा मतदारसंघ आहे मुखेड विधानसभा। भाजपचे तुषार राठोड हे विद्यमान आमदार असून मागील निवडणुकीत त्यांनी जवळपास 70,000 एवढे मताधिक्य घेत काँग्रेसच्या भाऊसाहेब पाटलांचा पराभव केला होता। तुषार राठोड हेच यंदा महायुतीचे उमेदवार असले तरी शिंदे सेनेच्या बालाजीराव खतगावकर यांनीच त्यांच्या समोर आव्हान उभं केलंय। महाविकास आघाडीत काँग्रेसकडून माजी आमदार हनुमंतराव पाटील हे उमेदवार असतील। मागील लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारास 4,000 मतांची आघाडी असली तरी महायुतीतील बंडखोरीचा फटका तुषार राठोड यांना बसल्यास काँग्रेसचा उमेदवार इथे विजय मिळवू शकतो। नांदेड जिल्ह्यातील या 9 विधानसभा मतदारसंघाचा संभाव्य अंदाज आपण व्यक्त केलाच आहे, पण तुमचा राजकीय अंदाज काय सांगतो तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। धन्यवाद।